बरेच जण आपल्याला बोलतात ना, अरे कशाला तुळशी माळ घातली, काय होणार आहे, काय लाभ होणार आहे. का? कारण या जगात प्रत्येक जण कार्य तेव्हाच करतो ज्यावेळेस माझा काहीतरी लाभ असेल. म्हणून तुम्हाला मी आज तुळशी माळ घालण्याचे लाभ सांगणार आहे. तर तुळशी माळ घातल्याने काय होतं माहिती आहे का, तुम्हाला काही विशेष अनुभव यायला लागतात. तुमच्या जीवनातली नकारात्मकता, अशांतता हे निघून जातं. तुळशी माळ सात्विक आहे ना, मग त्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मकता येते, भगवंताची कृपा होते. भगवंताचीच काय, देवी देवता पण कृपा करायला लागतात. का? कारण त्या व्यक्तीने तुळशी माळ घालून आता भगवंताच्या भक्ताचं स्थान घेतलेलं आहे आणि म्हणून त्या व्यक्तीमध्ये सात्विकता वाढायला लागते आणि उत्तम जीवनशैली व्हायला लागते. म्हणून तुम्ही एकदा तुळशी माळ घालून बघा. आणि त्यापेक्षाही सर्वात मोठा लाभ काय होतो माहिती आहे का, की ज्यावेळी तुम्ही गळ्यात तुळशी माळ घालता ना, तर तुमचे जे पितृलोकात असणारे पितर असतात ना, ते सर्व नाचायला लागतात. आनंदी आनंद होतो त्यांना, की आज आमच्या या कुळाचा उद्धार करणारा कोणतरी आला. का? कारण त्यांना माहीत आहे आमचा उद्धार आम्ही करू शकलो नाही, कारण आम्ही त्यावेळेस हाडं फोडले, अधर्म केला, वाईट प्रवृत्तीत वागलो, पण आता नरकात सडावं लागायला लागलं. पण त्यापेक्षा आता कोणीतरी तुळशी माळ घालतोय आणि हरिभक्ती करणार, कारण तुळशी माळ घालणारा भगवंताच्या भक्तीत लागतोच. हा त्याचा साईड इफेक्ट आहे. आणि सर्वात मोठं, चुकूनही यमदूत तुळशी माळ घालणाऱ्याच्या आसपासही फिरकत नाहीत. आणि हे साक्षात प्रमाण बघायचं असेल तर भागवतात जाऊन बघा. त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल साक्षात यमराज, धर्मराज म्हणतात यमदूतांना, अरे तुम्ही तुळशी माळ घालणाऱ्याच्या आसपासही भटकू नका, कारण ते कोणाचे दास आहेत, आम्ही विष्णुदास. तर त्यामुळे लक्षात घ्या, तुळशी माळ घातली आहे ना, तर काढू तर नकाच. आणि दुसरी गोष्ट, ज्यांनी नाही घातली त्यांनी नक्की घाला, कल्याण होईल.